आज आपण शिकणार आहोत सममूल्य अपूर्णांक। तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय याची थोडी माहिती घेऊयात आणि त्यांचे उदाहरण कसे सोडवायचे याची माहिती आपण घेऊयात। एखाद्या अपूर्णांकातील अंश आणि छेदाला एकाच संख्येने गुणले किंवा भागले असता मिळणारा नवीन अपूर्णांक हा सममूल्य अपूर्णांक असतो। म्हणजे जर तुम्हाला एखादा अपूर्णांक दिला असेल आणि त्या अपूर्णांकाला आपण एकाच संख्येने गुणले किंवा भागले असता मिळणारी जी संख्या अपूर्णांक आहे तो सममूल्य अपूर्णांक असतो। तर ते कसा असतो ते आपण पुढे पाहूयात। सममूल्य अपूर्णांकाचं एक उदाहरण आपण पाहूयात। तर सममूल्य अपूर्णांकाचं पहिलं उदाहरण आहे 2/5। 2/5 या संख्येला आपण 0 सोडून कोणत्याही संख्येने गुणले तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो, गुणले किंवा भागले असता। तर मी 2/5 या संख्येला या दोन्ही संख्यांना 2 या संख्येने गुणला आहे तर मला मिळाला आहे 4/10। म्हणजेच 2/5 चा सममूल्य अपूर्णांक 4/10 आणि 4/10 चा सममूल्य अपूर्णांक 8/20। तर याच पद्धतीने 2/5 चा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक 4/10 आणि 8/20 असे 3 अपूर्णांक तयार झालेत। तर आपण अशा पद्धतीने आणखीन उदाहरणं किंवा सममूल्य अपूर्णांक तयार करू शकतो। सममूल्य अपूर्णांकाचे दुसरे उदाहरण आपण बघूयात। तर उदाहरण व्यवस्थित बघा। 12/18। 12/18 ही संख्या 2, 3 आणि 6 यांच्या पाढ्यामध्ये आहेत। तर इथे आपल्याला भागाकार करायचा आहे म्हणजेच भागायचा आहे। तर 12/18 ला मी 2 या संख्येने भागला आहे तर मला उत्तर 6/9 हा अपूर्णांक मिळाला आहे। म्हणजेच 12/18 चा सममूल्य अपूर्णांक 6/9 आणि 6/9 चा सममूल्य अपूर्णांक 2/3। म्हणजे या पद्धतीमध्ये आपण गुणाकारासारखं करू शकत नाही की आपल्याला जी संख्या आवडेल त्याच संख्येने आपण गुणत होतो, तसं या पद्धतीमध्ये आपण आवडेल त्या संख्येने भागू शकत नाही, कारण प्रत्येक संख्या ही पाढ्यामध्ये नसू शकते ना। जी संख्या पाढ्यामध्ये आहे तीच संख्या आपण इथे यूज करू शकतो। तर 12/18 चा सममूल्य अपूर्णांक 6/9 आणि 2/3 असे 2 अपूर्णांक आहेत। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा।